एकतर एक एक क्लायंट खूप मेहनतीने मिळवलेला असतो. अरे मी तुला एका लिमिट पर्यंत प्रोटेक्ट करू शकतो. एक्सक्यूज मी. मला असली स्किल नाही जमत. आय एम व्हेरी सॉरी. काय चाललंय तुझं? मी काम करते दिसतंय ना. पण वेगळं होतं ना, पण वेगळं होण्यामध्ये आपलं एकमत आहे.
हॅलो ए चावऱ्या, अरे कधीपासून फोन करतोय? कुठे आहे तू? येतोय ना तू? येतोय मी संध्याकाळी, पण थोडा उशीर होईल. का, काय झालं? एनिथिंग सिरियस? नाही, फार नाही. आल्यावर बोलू. बरं ऐक, चल चल, लवकर. ठेवतो आता, बाय. हॅलो. हॅलो. हा, इज दिस सत्यजित पराणकर? हो, सत्या बोलतोय. बोला, कोण बोलतंय? मी देविका. मला मिस्टर शहांनी तुमचा नंबर दिलाय. माझ्या ऑफिसच्या एका इव्हेंटसाठी मला ऑर्डर द्यायची होती. तुम्ही काय काय करता? मॅम, मेक्सिकन, चायनीज, इटालियन सगळ्याच प्रकारचे क्युझिन आपल्याकडे असतात. अगदी पंजाबी, उडपी, चाटपर्यंत सगळं. ओ ग्रेट. तुमचा एखादा स्टँडर्ड मेन्यू असेल तर तो पाठवता का प्लीज? ॲक्च्युली तुम्ही उद्या भेटायला आलात तर खूप बरं होईल, कारण मी इतके ऑप्शन्स बघून डेफिनेटली कन्फ्यूज होईन, स्पेशली विथ फूड. ओ शुअर मॅम. म्हणजे फक्त तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा. मी उद्या कधीपर्यंत आलं तर चालेल? म्हणजे फर्स्ट हाफ का पोस्ट लंच? डज सेकंड हाफ सूट यू अराउंड 5? नो प्रॉब्लेम मॅम, मी पोहोचतो. दादा, प्रेमाच्या नादात कळलंच नाही रे आमच्या वयात एवढं अंतर आहे वगैरे. आणि ऑफिसमुळे तर कळलंच नाही की आम्ही कधी आणि किती वेळा जवळ आलो होतो. म्हणजे आम्ही जवळ अरे येऊ. हो, पण नंतर कधीतरी थोबाडं उचकटली असतील ना? का थोबाडं उचकटली ती फक्त पप्प्या घ्यायला? म्हणजे प्रेमाने पप्पा घेत- हो, प्रेम बीम एक दुजे के लिए बाजूला ठेवा. ते 1000 गोष्टी असतात प्रेमाच्या, त्याचा विचार करायचा असतो. विचार करावाच लागतो. बाई लवकर पिकते, त्याचं काय करणार? बाई लवकर अरे ती काय अमराईतली कैरी आहे का अंगणात आलेली पिकायला? झाडाला पिकली आहे बाई. ए छपरी, विनोद सुचताय तुला इथे? सत्य, अरे चिवत्या तू काय असतो? सांग ना त्याला काहीतरी. अरे मग काय करू? बरोबर बोलतोय तो. काय बरोबर बोलतोय? अरे वय बी बघून प्रेम करण्याचा जमाना गेला आता. आणि पूर्वी नाही का 10-12 वर्षाचं अंतर असायचंच की नवरा बायको अरे मध्ये. 10 नाही 20 वर्ष असेल अंतर, पण नवराच मोठा असतो ना बायकोपेक्षा. अरे 9 वर्ष मोठी ती बाया याच्याहून. दादा, दिल चाहताय मध्ये डिंपल कपाडी आणि अक्षय खन्ना ती मोठी होतीच ना. तुला सांगितलं ना त्या फिल्मी गोष्टी नको सांगू मला इथे. सचिन तेंडुलकर, अंजली का? तेंडुलकर आहे. तू हायपर का होत? अरे मग काय यायचं? अरे चांगला संसार करतील ते. हा, याचे किती लाड करावे लागतात ते बघितलेत मी. मग ती करेल याचे लाड. हो ना, सत्य ती करतेच माझे लाड. हा म्हणजे तिला करावेच लागतात. तुला सांगतो सध्या, मागच्या आठवड्यात आम्ही लोणावळ्याला गेलो. तिथं तिने सगळ्यांच्या समोर थोबाड बंद करतो का जरा? अरे चिक्की दिली दादा, चिक्की. गप्प बस जरा. सत्या, तू काय म्हणत होता सांग बरं. हे बघ, ताज्या अनुभवावरून सांगतो. बाई समोर एकतर हांजी हांजी करावं लागतं, नाहीतर सरळ बोल बच्चन टाकून फसवावं लागतं. एकतर बायकांचा आणि लॉजिकचा 36चा आकडा असतो. अरे इथून इथून विचार करणारा प्राणी येतो. हा? दादा, हृदय हृदय खोलवर आत. घे दाणे घे. हे बघ, तुम्ही सॉक्रेटिस जरी असाल ना तरी त्यांना काही झाट फरक पडत नाही. झांटीपीला पण कुठं फरक पडला? आ? काय झांटीपी, सॉक्रेटिसची बायको. सुटली नाग्या. हा, तुझा भाऊ सॉक्रेटिस आहे. याला सॉक्रेटिसच्या बायकोचं पण नाव माहिती आहे? स्पेलिंग माहिती का? स्पेलिंग म्हणजे काय? ZATUU.
तुझं फिलॉसॉफिकल नॉलेज नको इथे. तो काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे. ऐकतोय. नाहीतर सरळ दुसरा पर्याय म्हणजे बाई समोर नागडं व्हावं लागतं. ते झालं असणार आहे ए, दादा. त्यांचं. यांची सुरुवातच तिथून होते. नाही, मग सगळ्या फक्त गोष्टी पुढे गेल्या ना की अशी वेळ येते मला. अरे नागडं व्हावं लागतं म्हणजे सरेंडर करावं लागतं, लहान मूल व्हावं लागतं. आणि ते ते करण्यात याला जर का काही प्रॉब्लेम नसेल तर आपण कशाला उगाच त्यांचं फिसकटवायचं. हॅलो. हाय. एक मिनिट दादा, सॉरी. हॅलो. जावऱ्या, तुझ्या बोलण्याचा त्याच्यावर काही एक झाट परिणाम झालेला नाहीये. हं? बघ तिचा फोन आल्यावर कसा पागळलाय तो. आणि उगाच तू तुझा लहान भाऊ आहे म्हणून त्याला अंडर एस्टिमेट करू नको चुत्यासारखा. सत्य आता मीच कन्व्हिन्स व्हायला लागलोय. अरे खरंय. आत्ताच्या एका रिसर्चनुसार असं लक्षात आलंय की बायको जर का नवऱ्यापेक्षा वयाने मोठी असेल ना तर संसार जास्त काळ टिकतो. काय सांगतो. अरे हो, अशी कन्क्लुजन झाली आहेत. हो का रे सत्य? हं? दादा डोळे मिटून तिकीट काढलं डायरेक्ट लॉटरीच लागली रे. मला काय माहिती होतं प्रेमात पडल्यावर एवढं काय मिळणार आहे मला. आणि सत्य माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे. बस ना, अजून काय पाहिजे. बरोबर, प्रेम महत्वाचं. गो फॉर इट. सत्य आर यू शुअर. अरे डॅम शुअर. हा, पण इथून पुढे तुझं तुला निस्तरावं लागेल. आम्ही असूच तुझ्या बरोबर, पण एका लिमिट पर्यंत. सत्य मला नाही वाटत आमचं काही फिसकटेल वगैरे. अरे याच्या आधी मी 2 अफेअर्स पचवली, त्यामुळे चिल. यावेळी मी करीन मॅनेज. सत्य तुझ्या बोलण्याने मला एकदम कॉन्फिडन्स यायला लागलाय. अरे तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. नक्की ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, चिअर्स. चिअर्स. दादा. हा चिअर्स. मसाला दूध. बर उद्या भेटतो ना मग 4-4:30ला. येस. ते नाही, हा अरे उद्या माझी एक मीटिंग आहे. मला कोटेशन पाठवायचं होतं, ते राहिलं. तेरी तस्वीर और मेरा तस्वुरे जाना लगता है दिखाता तेरा मेरी तकदीर में आना. मैं छेड़ू तार तो क्या बनेगी तू रागिनी, या बनेगी फलक पे मेरी काली रातों में चांदनी.